भगवान विष्णूंनी दिलेले उत्तर नक्की ऐका. कर्म मोठे की प्रारब्ध? याचे उत्तर माणूस नेहमीच शोधत असतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की कृतीशिवाय काहीही होऊ शकत नाही आणि काहींचा असा विश्वास आहे की जे घडायचे आहे ते होईलच. मग तुम्ही कृती करा किंवा न करा. एके दिवशी नारद मुनीच्या मनात हाच प्रश्न आला आणि ते भगवान विष्णूंकडे गेले. नारद मुनींनी भगवान विष्णूंना प्रणाम केला आणि ते म्हणाले की भगवान, तुमचा पृथ्वीवरील प्रभाव कमी झालेला दिसत आहे. वाईट लोकांना वाईट कर्माचे चांगले फळ मिळत असते आणि चांगल्या लोकांना चांगल्या कर्माचे वाईट फळ मिळत असते. असं का प्रभू? भगवान विष्णू त्यावर हसले आणि म्हणाले, नारद, नाही, या जगात प्रत्येकालाच त्याच्या कर्म आणि प्रारब्धाच्या आधारेच फळ मिळत असते. असे का बोलतोयस? काही बघून आलाच आहेस का? तेव्हा नारद म्हणाले, होय प्रभू, मी फक्त जंगलाची अवस्था पाहून आलो आहे. तेथे एक गाय खड्ड्यात पडली होती. तेथून एक चोर गेला आणि त्याने गायीला खड्ड्यातून बाहेर काढण्याऐवजी तिच्यावर उडी मारली आणि तोच खड्ड्याच्या दुसऱ्या अंतरावर पोहोचला असता त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक कलश दिसला. नारद मुनी पुढे म्हणाले, तेव्हा एक माणूस तिथून गेला आणि त्याने गायीला खड्ड्यातून बाहेर काढले. कसा तरी गायीला खड्ड्यातून त्याने बाहेर काढण्यात त्याला यश आले आणि काही पावले चालल्यावर तो खड्ड्यात पडला. प्रभू, मी त्याला पाहिलं की त्याला खूप दुखापत झाली होती. नारद मुनी पुढे म्हणाले, हे भगवान, याचा अर्थ असा आहे की पाप्याला संपत्ती मिळाली आणि ज्याने चांगले कर्म केले त्याच्यावर वाईट घडले. नारद मुनीचे हे म्हणणे ऐकून भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, नारद, प्रत्येकाला त्याच्या कर्म आणि प्रारब्धानुसारच फळ मिळते. ज्या चोराला आज सोन्याच्या नाण्यांनी भरलेला कलश सापडला आहे, त्याच्या नशिबात मोठा खजिना होता. त्याची कृत्य चांगली नसल्यामुळे त्याला फक्त नाणी मिळाली आहेत. आणि ज्या व्यक्तीला दुखापत झाली होती ती आज मरण पावणार होती. त्याने पुण्यकर्म केले होते म्हणूनच तो फक्त जखमी झाला आहे आणि त्याचे प्राण वाचले आहेत. हे संपूर्ण जग कर्म आणि नियतीच्या अक्षावर फिरते. या चक्रापासून कोणीही कधीही वेगळे होऊ शकत नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.